आमचे नाना म्हणले कॅरेट एकदम क्वालिटी आणायचे. मग काय कॅरेटची क्वालिटी चेक करायला मी कॅरेटवर गाडी घातली. कॅरेट तर काही तुटलं नाही, पण गाडी नक्की जाऊन गुतली भाऊ. विषय नेमका असं आहे, मार्केट मध्ये गेलो ना कॅरेटांची अशी हाल होती. मग काय कॅरेटांचा इगो हर्ट झाल्यानंतर ते लवकरच जीव सोडून देते. नानांना पण म्हणलं आता आपण असे कॅरेट आणू ना जे गाडी खाली घातले ना तरी ते तुटायचे नाही. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. आता छोटा हत्ती पण घेतला होता, डायरेक्ट फुल भरून कॅरेट आणायचे होते. पण आता नाना म्हणायला लागले छोटा हत्ती घेतला पण कॅरेट आणायचे कुठून? अहो म्हणलं तुम्ही चला तर पहिला हनुमानदाचं दर्शन घ्या, मग मी पुढे गेलो तुम्हाला सांगतो. त्यात आम्ही छोटा हत्ती मध्ये आलतो. अजून फार भूक लागली. मग काय लगेच म्हणलं आता गरम गरम वडापाव खाऊन घ्यावा. काकाचा स्वभाव तो एक नंबर होता. तिथं नेमके आपले फॅन भेटले, त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले. बरोबरीनो फायनली आपण आलेलो आता पिंपळगाव बसून, म्हणजेच आपल्या मिनी दुबई मध्ये. वणी चौफली मधून टर्न मारल्यानंतरच आम्ही आलतो आता कुदरत ट्रेडर्सला. तिथे आल्यानंतर आपला मित्र आलेलाच होता. आता जुने कॅरेट देऊन येणार, नवीन कॅरेट घेऊन जायचे होते. तिथे आल्यानंतर कुदरत ट्रेडरच्या ओनरला भेटलो. त्या दादांचा स्वभाव तो एक नंबर होता. आतमध्ये गेल्यानंतर तो पाहिजे तो कलर अवेलेबल होता. आम्ही कॅरेट पाहतच होतो. मामा म्हणले अरे ये पाहिजे डायरेक्ट पाहिजे तरी त्याला काहीच होत नाही. मामाला म्हणलं अहो गाडी खाली घातलं तरी काहीच होत नाही. चायला म्हणलं आता फायनल झालं, इथूनच कॅरेट घ्यायची. एवढा सारा भंडारा पाहून तर माझी नजरच फिरली होती. दादांनी तर आम्हाला सगळ्या कॅरेटची माहिती दिली. यांच्याकडे सगळ्या प्रकारचे कॅरेट अवेलेबल आहे. यांच्याकडे एक ऑफर तर लय भारी आहे, जुने कॅरेट घेऊन या आणि नवीन कॅरेट घेऊन जा. आम्हाला नाही येलो कलरचं कॅरेट आवडलं तर म्हणलं याला एकदा चेकच करावं. मग काय गाडी खाली घातलं, कॅरेटला काय नाही झालं, पण गाडी त्याच्यावर जाऊन गुतली होती भाऊ. काढला भाऊ येलो कलरचा पूर्ण लॉट. ते त्या जाळाने काय करत होते काय माहिती. म्हणलं मार्केटमध्ये गेलो ना आपले कॅरेट हरवले नाही पाहिजे. मग त्यांनी आपलं मस्त नाव टाकून दिलं, डेअरी फार्म. नाव वगैरे टाकून झाल्यानंतर धप्पाधप कॅरेट गाडीमध्ये भरले. आता कॅरेट घ्यायचं तर कुठे यावं लागेल? कुदरत ट्रेडर्स, पिंपळगाव बसून नाशिक. चला आता निघतो आम्ही, नाही तर घरच्या मध्ये कॅरेट आणायला गेले का कॅरेट बनवायला गेले.